सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये असलेल्या रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी। रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव प्राचीन याक्षणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात। भाविकांची राम जन्मोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती। परभणीमध्ये रामनवमी निमित्त राम मंदिर भक्तांनी फुलली। शहरातील बारबिंड गल्लीमधील पुरातन राम मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळा, भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरामध्ये उत्साहात रामनवमी साजरी। रामनवमी निमित्त शोभायात्रा, पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृतीसह सजलेल्या रथानं लक्ष वेधलं। शास्त्राला शस्त्राची आणि शस्त्राला शास्त्राची जोड असावी असा संदेश देण्याचा प्रयत्न। शिर्डीतील साई मंदिरामध्ये चांदीच्या पाळण्यामध्ये रामाची प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत। शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळण्याची दोर हलवली, त्यानंतर साई समाधीवर पाळणा ठेवत आरती। देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह साजरा। पुण्यातल्या तुळशीबाग परिसरामध्ये राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। 265 वर्षांपासून रामजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा। जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिरामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती। यावेळी हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी यांच्याकडून पाळणा गीत सादर। धुळ्यातील प्राचीन राम मंदिरामध्ये रामाला 56 भोगांचा नैवेद्य। तसंच शिवसेनेकडून धुळे शहरामध्ये बाईक रॅलीचंही आयोजन। रामनवमी निमित्तानं धाराशिवमध्ये भाजपची भगवा ध्वजयात्रा। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेचं आयोजन। महिला आणि तरुणांचा यात्रेत सहभाग। हनुमानाची भूमिका साकारलेल्या कलाकारांनं वेधलं लक्ष। नागपूरच्या जोशीराम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा। बालरूपी श्रीरामाच्या मूर्तीला फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून झोके देत राम जन्मोत्सव साजरा। यावेळी फुलांची उधळण आणि रामभक्तांकडून रामनामाचा जयघोष। उत्सवाला 350 वर्षांची परंपरा। रामनवमीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशा फुलांची सजावट। मंदिरातील राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेला ही आकर्षक अशी सजावट। सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी। नांदेडमध्ये रामनवमी निमित्तानं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बाईक रॅलीचं आयोजन। पंचवटी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करून रॅलीला सुरुवात, तर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग। बीडमध्ये श्रीराम नवमीचा उत्साह। तरुणांकडून भव्य बाईक रॅली, प्रभू रामाच्या नावाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला, तर भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढून सामाजिक उपक्रमाचंही आयोजन। भंडाऱ्यामध्ये रामनवमीनिमित्त बाळगोपाळांची रॅली। रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषेमध्ये नटलेल्या लहान बालकांनी लक्ष वेधलं। हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीराम, कोणी माता सीता तर कोणी गदाधारी हनुमान बनून यात्रेत सहभागी। जळगावच्या एरोंडोल तालुक्यातील उतरान गावामध्ये रामनवमी निमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। राज्याच्या विविध जिल्ह्यातील 350हून अधिक बैलगाडा मालकांचा स्पर्धेत सहभाग। उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं बैलगाडा स्पर्धक सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।